नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने सदाशिव आणि मैनावतीची खोली व्यवस्थित आवरून ठेवलेली असते. आता ती स्वतःशीच पुटपुटते. आता कशी सायलीच्या आई-बाबांची खोली वाटते. ते तिकडून निघणार तेवढ्यात समोरून सायली आणि कल्पना दोघीही आतमध्ये येतात. दोघींना अचानक समोर आलेल पाहून आता प्रिया जरा घाबरतेच. सायली चिडते आणि तिला म्हणते, तू इथे काय करतीयस? तुला सांगितलं होतं ना माझ्या आई-बाबांपासून लांब राहायचं म्हणून. त्यावर कल्पना देखील तिला म्हणते, तन्वी, मी तुला आत्ताच सांगते, तू त्यांना काहीही वाकड तिकड बोलायचं नाहीयेस. त्यावर प्रिया लगेचच त्यांना म्हणते, तुम्ही दोघी नेहमी माझ्याविषयी वाईट विचार करता का? अगं सायली, मला खरंच मनापासून आनंद झालाय की तुझे आई-बाबा सापडले आणि हेच सांगायला मी इथे आले होते. पण सायली प्रियाला चांगलीच ओळखून असते. ती तिला म्हणते, हो का? मग ते दोघे इथे नाहीयेत हे समजल्यावर सुद्धा इथे का रेंगाळलीस? आता मात्र प्रियाकडे काहीच उत्तर नसतं. ती क्षणभर विचार करते आणि लगेच म्हणते, अगं बघ किती टीप खोली लावलीय, हेच बघत बसले. मुद्दामूनच सायलीला पटवून देण्यासाठी की हे तुझेच आई-बाबा आहेत. ती मुद्दामून म्हणते, बघ तुझ्यासारखेच आहेत ते, एकदम टापटीप, म्हणजे अगदी काठाला काठ लावून. कशी घडी घालायची, प्रत्येक गोष्ट अशी जागच्या जागी ठेवायची, एकदम अशी शिस्तीची, सेम. लगेच बेड जवळ जाते आणि म्हणते, हे बघ बेडशीट कस एकदम परफेक्ट लावल्या. हे बघ, आणि ही चादर बघ, एकदम एजवर लावले. परफेक्ट, कुठेही बाहेर टॉवेल नाही, एक साडी बाहेर नाही, पसारा नाही, अगदी सेम. आठवते तुला सायली, तू आश्रमात असताना पण असंच एकदम अगदी सेम लावून ठेवायचीस. नीट आठवते सायली आणि कल्पना दोघींनाही प्रियाच बोलणं पटतं. दोघींनाही छान वाटतं. दोघी हसतात. प्रियाचं काम परफेक्ट झालेलं असतं. तर आता इकडे जेलमध्ये महिप्त आता त्याचा प्लान एक्झिक्यूट करणार असतो. साक्षी प्लान आजच करायचा हे ऐकून चांगलीच घाबरलेली असते. ती अण्णांना घाबरतच विचारते, आता काय? महिप्त तिला म्हणतोय, एक काम कर, तुझी अंगठी दे. साक्षी लगेच त्याला अंगठी काढून देते. आता अंगठी घेतल्यावर महिप्त कदमला म्हणतो, कदम, तुला दिलेल्या पैशाची इज्जत ठेवायचा दिवस आलाय, कळलं का? डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं. इथे कोणीच आलं नाही पाहिजे माझं काम होईपर्यंत. आणि इथे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ना, त्याचं काय करायचं ते तुझं तू बघ. महिप्त त्याला पुढे म्हणतो, हे बघ महिप्त, शिखर इथे येऊन गेला हे कोणाच्या बापाला पण कळलं नाही पाहिजे. कदमसुद्धा लगेचच हो म्हणतो. आता ते दोघंजण जाणार तितक्यात सायली थांबवते आणि म्हणते, एक मिनिट, हे सीसीटीव्ही वगैरे सगळं मॅनेज होईल, पण मग DNA टेस्ट काय? साक्षी पुरतीच घाबरलेली असते. महिप्त तिला म्हणतो, तुझ्या बापान या सगळ्याची आधीच सोय लावलेली आहे, त्यामुळे काळजी नको करू. आणि मग तो कदमला म्हणतो, चावी दे, आणि त्याला म्हणतो, चल लवकर चल. कदम लगेचच तिकडून बाहेर येतो आणि मुद्दाम होऊन बाहेर जो सगळा स्टाफ उभा असतो तिकडे येऊन थांबतो. मग लेडी हवालदार त्याला विचारते, काय कदम, झाली का ड्युटी? कदम म्हणतात, नाही, वेळ कुठे झालाय अजून. कदमला काहीही करून या सगळ्यांना इकडेच गुंतवून ठेवायचं असतं जोपर्यंत महिप्तच काम होत नाही. महिप्त लगेचच कदमने दिलेली चावी वापरून ज्या सेल मधल्या लेडीला मारायचं असतं ती सेल उघडतो. तर आता इकडे प्रियाने सांगितलेली थाप बरोबर या दोघींना पटलेली असते. कल्पना म्हणते, सायली, हे मात्र खरं आहे. तुझ्यातला जो टापटीपणा आहे ना, तो तुझ्या आईकडंच तुझ्यात आलाय. आता यांच्या या गप्पा चालू असतात तितक्यातच मैनावती तिकडे येते आणि सगळ्यांना तिथेच पाहून म्हणते, अरे बापरे, तुम्ही सगळे इकडे, एक मिनिट थांबा, आलेच. तिचे हात आता ओले असतात, त्यामुळे ती डायरेक्ट कपाट उघडते आणि कपाटातल्या सगळ्या वस्तू जमिनीवर फेकायला सुरुवात करते आणि त्याच हाताने त्या वस्तू उचलून बेडवरती तशाच टाकते. पुन्हा इकडून तिकडे ड्रॉवर खोलत असते. आता ती सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करत असते. हे बघून सायली आणि कल्पना आवासूनच तिच्याकडे बघत राहतात. तर प्रिया मात्र डोक्याला हातच लावून घेते, कारण आत्ताच प्रियाने जे कौतुक केलेलं असतं ते सगळं महिनावती 2 मिनिटात पाण्यात घालते.
अखेर तिला ड्रॉवरमध्ये टॉवेल भेटतो, ती हात पुसते आणि तसाच ओला टॉवेल बेडवरती टाकते. हे पाहिल्यावर सायली आणि कल्पना पाहतच राहतात. आता कल्पना मैनावतीला म्हणते, अहो ते कपडे लगेच. मैनावती म्हणते, ते होय अहो, आमच्या कपड्यांना ना पायच फुटलेले असतात. आमच्या दुकान तर दिवसभर कपडे असेच पडलेले असतात. यावर आता काय बोलायचं सायलीला खरंच काही समजत नाही. तर इकडे जेलमध्ये अखेर महिप्त त्या दुसऱ्या महिला कैदीच्या सेल मध्ये आलेला असतो. साक्षीला आणि रेखाला दोघींनाही चांगलाच घाम फुटलेला असतो आणि त्या महिला कैदीच तोंड दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न सुरू करतो. आता ती बिचारी महिला कैदी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप हातपाय जाडत असते. लगेच साक्षी आणि रेखा ड्रामा सुरू करतात. साक्षी जोरजोरात ओरडायला लागते, अग तू कोण समजतेस, कोण स्वतःला. रेखा म्हणते, मी तुझा जीव घेईन, मी तुझे तुकडे तुकडे करीन. यांचा हा गोंधळ आता सगळ्या स्टाफला बाहेर ऐकायला जातो. महिप्त त्या महिला कैदीच तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत काहीही करून या दोघींना आमचे वाद चालू आहेत हे दाखवायचं असतं. आता साक्षी जोरजोरात ओरडत म्हणते, तू गप्प बस, मी जीव घेईन ना तुझ्या. रेखा म्हणते, अग तू गप गप, मी जीव घेईन तुझ्या. काय करणार आहेस तू, गप, ओरडू नको. साक्षी जोरजोरात ओरडायला लागते. रेखा तिला जोरजोरात ओरडून म्हणत असते, गप्प बस, आवाज बंद कर, नाहीतर तुझा जीव घेईन मी. तर महिप्तने दुसऱ्या महिला कैदीच तोंड अगदी गच्च दाबून धरलेलं असतं. बाहेर स्टाफला सगळा आवाज जात असतो. आता त्यातली एक हवालदार उभी राहते आणि म्हणते, परत एकदा साक्षी आणि रेखाचं भांडण सुरू झालं वाटतं, जाऊन बघायला पाहिजे. कदम लगेच त्यांना थांबवतो आणि म्हणतो, अहो मॅडम, त्या दोघी भांडतील आणि नंतर गप्प होतील. तुम्ही कशाला लक्ष देताय, जाऊ दे, बसा तुम्ही इकडे, टेन्शन घेऊ नका. रोजच झाले ते. आता त्या लेडी हवालदारला ते पट, ती पुन्हा एकदा खाली बसते. तर इकडे रेखा आणि साक्षी दोघी जणी आणखीनच मोठ्या मोठ्याने भांडत असतात. आता साक्षी तिला मुद्दामून म्हणत असते, सोड, अग तोंड सोड माझं, मला त्रास होतोय. आणि अचानकच जोरजोरात ओरडत आवाज बंद करते. तिला खरंतर महिप्त तिच्या डोळ्यांसमोर दुसऱ्या लेडीला मारत असतो हे बघवत नसतं. आता ती डोळे गच्च मिटून घेते. साक्षी आणि रेखाचा येणारा जोरजोराचा आवाज ऐकून शेवटी पुन्हा ती लेडी कॉन्स्टेबल उभी राहते आणि म्हणते, जाऊन बघतेच नक्की काय चाललंय. कदम पुन्हा तिला अडवतात आणि म्हणतात, मॅडम, सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही बसा इथे, लक्ष नका देऊ. तर इकडे महिप्तने अखेर त्या महिला कैदीचा जीवघे घेतलेला असतो. ती बिचारी काहीच कारण नसताना आपले प्राण सोडते. अखेर महिप्तचा प्लान एक्झिक्यूट झालेला असतो. तर इकडे आता ही मैनावती कल्पना, सायली आणि प्रियाला विचारते, तुम्ही तिघे इकडे काही काम होतं का. आता सायली तिला काय सांगणार. सायली म्हणते, नाही, काहीच नाही, आम्ही सहजच आलो होतो. सायली तिला म्हणते, अग आई, तू कपाट अगदी छान लावलं होतस, खोली एकदम टापटीप ठेवली होतीस. थांबा, मी पटकन तुला सगळं हे परत लावून देते. मैनावती म्हणते, अग थांब, नको नको, हे सगळं कसं ना असं हाताशी असलेलं बरं असतं, म्हणून मी ही खोली बिली आवरायला कधी जात नाही. मैनावतीने असं म्हटल्यावरती कल्पना आणि सायली दोघी एकमेकींकडे आश्चर्यानेच पाहतात. तर प्रियाला तर आता काय बोलावं काही सुचत नाही. नेम की मैनावती आता सायलीला विचारते, ही खोली तू आवरली होतीस का. सायली म्हणते, नाही. मग आता कल्पनाच म्हणते, कदाचित ना विमलने आवरून ठेवली असेल. आता मैनावती म्हणते, कस असत ना ताई, कुठली पण वस्तू ना अशी चटकन सापडलेली बरी असते. ही कपाट बिपाट शोधायला कोण जाणार. त्यामुळे तुमच्या विमल ताईंना सांगा जरा खोली बिली आवरू नको आमची. प्रिया आता दात ओटच खायला लागते. तर सायलीला तर खूपच आश्चर्य वाटत असतं, कारण तिची टापटीप राहण्याची सवय तिच्या आईशी काही मॅच होत नसते. कल्पना तरी काय बोलणार. कल्पना आपली मान डोलावते. आता प्रिया मनातच पुटपुटते, ही टेलर येण माझ्या वाईटावर का टपलीय. अगं माझ्यावर उपकार कर आणि त्या सायली सारखी वाघ, माझ्यासारखी वाघ लिस ना.
तर माझं पितळ उघड पडेल. तर इकडे महिप्त आता त्या मारलेल्या महिला कैदीची बॉडी घेऊन साक्षीच्या सेलमध्ये घेऊन येतो. तरी सुद्धा साक्षी आणि रेखा अजूनही जोरजोरात मुद्दामूनच भांडण चालूच ठेवतात. समोर डेड बॉडी पाहून साक्षी चांगलीच घाबरलेली असते. आता महिप्त खिशातून साक्षीची अंगठी काढतो आणि त्या डेड बॉडीच्या हातामध्ये घालतो आणि मग साक्षीला जेलच्या बाहेर काढतो आणि मग लगेच रेखा हातामध्ये काचेची फुटलेली बॉटल घेते आणि त्या डेड बॉडीवरती जोरजोरात वार करायला लागते आणि साक्षी उगाच जोरजोरात किंचाळत राहते. त्यानंतर साक्षी आणि महिप्त तिथून पळून जातात. आता हे हवालदार एवढा मोठा आवाज होतो म्हटल्यावरती आता कोणी जागेवर बसत नाही. सगळे जण आता धावत पळत जेलच्या दिशेने निघतात. आल्या कदम जोरजोरात ओरडायला लागतो, खून झाला, खून झाला, साक्षी शिखरेचा खून झाला. अरे दादा, अँब्युलन्स बोलवा, साक्षी शिखरेचा खून झाला. आता सगळेच हवालदार वाकून वाकून आतमध्ये पाहत असतात. सगळ्यांनाच असं वाटायला लागतं की रेखाने साक्षी शिखरेचा खून करून टाकला. कदम जोरजोरात ओरडत तिथून पळ सुटतो. खून झाला, खून झाला, साक्षी शिखरेचा खून झाला. आणि साक्षी शिखरेचा रेखाने खून केला असं म्हणत पटकन जेलचे दरवाजे बंद करून टाकतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको तुला काही मदत करू का? आता तितक्यातच त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलतो. त्याच्या कुठल्या तरी मित्राचा फोन असतो. अर्जुन त्याला फोनवरच म्हणतो, उठ, तुला इतक्या वर्षांनी हवा ते काय ना, आमच्या प्रेमाचा धागा आहे ना वीक झालाय, देअर इज नो होप. मग त्यानंतर लगेचच अर्जुन सोबत पदार्थाला समजावतो, अरे हे बघ, लग्नानंतर चेंजेस होतच राहतात, पण ते पॉझिटिव्ह चेंजेस असतात. यात इतकं स्ट्रेस घेण्यासारखं काहीही नाहीये. यू नो व्हॉट आय थिंक, तू तुझ्या रिलेशनमध्ये सेकंड चान्स द्यायला हवास. आता सायली पुन्हा त्याला समजावत म्हणते, भाऊजी आमच्याकडे तर एक वेळ अशी आली होती की आमचं सगळं संपलं होतं. यांना तर यांच्या मनाविरुद्ध दुसरीकडे लग्न करावं लागणार होतं. आमची तर सगळीच नातीपणाला लागली होती, पण आम्ही एकमेकांच्या बाबतीत कधीच हार नाही मानली. त्यावर लगेचच अर्जुन सुभेदार म्हणतो, अरे तेव्हा आम्ही पण खूप घाबरलो होतो. आता तू जसा विचार करतोस ना, एक्झॅक्टली आम्ही पण तसाच विचार करायला लागलो होतो की देअर इज नो होप, पण आशा असते. टनलच्या दुसऱ्या बाजूला प्रकाश असतोच. आता हे आपल्याला ठरवायचे की टनलच्या बाहेर निघायचे की टनलमध्येच अडकून राहायचे. मग सायली अर्जुनला समजावत म्हणते, भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही ना स्वतःला एक संधी द्याच आणि तुमची जवळची मैत्रीण असलेल्या तुमच्या बायकोला सुद्धा एक संधी द्याच. मग आता दुसरा अर्जुन म्हणतो, मी फक्त तुम्ही जे बोलताय ते ऐकत नाहीये, तर तुमच्या दोघांच्या डोळ्यातलं प्रेम सुद्धा पाहतोय. आणि हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटतंय की खरंच मी सुद्धा माझ्या नात्याला दुसरा चान्स द्यायला हवाच. अर्जुन सुभेदार लगेच म्हणतो, फॅटास्टिक. आता सायली म्हणते, हे बघा, ज्याची त्याची प्रेमाची गोष्ट वेगळी असते आणि माझी तर खात्रीच आहे तुमची प्रेमाची गोष्ट ही आमच्यासारखीच जगावेगळी असेल. लगेच नवीन अर्जुन म्हणतो, अरे तुमच्या प्रेमाची तर अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पडली. तुम्हाला दोघांना नाही, ऑल द बेस्ट. आणि तुम्ही आता मला जे काही सांगितलं त्या सगळ्यासाठी थँक यू. बरं चला आता मी निघतो. असं म्हणून तो आता जाण्यासाठी निघतो. माझी मेरी माझी आता वाट बघत असेल असं म्हणून तो खिशातून फोन काढायला जातो. तेव्हा त्याच्या खिशातून एक कार्ड पडतं. अर्जुन सुभेदार ते कार्ड उचलतो आणि अर्जुनला विचारतो, हे काय? तो म्हणतो, तू आत्ताच म्हणालास ना की मला सेकंड चान्स घ्यायला हवा. हे कार्ड देणार सुद्धा मला देवाप्रमाणे मिळाला, माझं आयुष्य बदलायला किंवा माझं नशीब बदलायला. हे कार्ड त्याने मला सेकंड चान्स घेण्यासाठी दिले. आणि मग फायनली तो या दोघांचाही निरोप घेऊन तिथून निघून जातो. तर आता इकडे अर्जुन त्याच्या खोलीमध्ये आपलं काम करत बसलेला असतो. सायली सुद्धा रूमची आवरावर करत असते. तितक्यात अर्जुनच्या फोनवरती कसलासा मेसेज येतो. अर्जुन मेसेज वाचतो आणि धक्क्यानेच म्हणतो, व्हॉट? आता लगेचच तो लॅपटॉपवरती
ऑनलाईन न्यूज चालू करतो सायली, विचारते अहो काय झालं आता. ब्रेकिंग न्यूजमध्ये साक्षी शिखरेचा जेलमध्ये खून झाला याच्या बातम्या सगळ्या चॅनलवरती झळकत असतात. आता न्यूज रिपोर्टर सांगत असते की साक्षी शिखरे यांची जेलमध्ये निर्गुण हत्या करण्यात आली. प्रसिद्ध बिल्डर महिप्त शिखरे यांची मुलगी साक्षी शिखरे यांची हत्या करण्यात आली. आत्ताच आलेल्या आलेल्या बातमीनुसार जेलमध्ये एका महिला कैदीद्वारे साक्षी शिखरेचा निर्गुण खून करण्यात आलाय. जेलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता आपल्या सोबत आहे साक्षी शिखरेचे वडील महिप्त शिखरे. महिप्त आता रडत रडतच म्हणत असतो, माझी एकुलती एक सोन्यासारखी पोर मला सोडून गेली. आता मला फक्त तिचाच आधार होता. मला एक कळत नाही की आता मी कसं जगायचं, कोणासाठी जगायचं ग. पोरी स्वर्गात जाताना निदान मला तरी घेऊन जायचं. आता इथे या सगळ्या बातम्या ऐकून सायली आणि अर्जुन या दोघांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. आता ती न्यूज रिपोर्टर महिप्तला विचारते, तुमच्या मुलीच्या बाबतीत असं काही घडेल याची काही तुम्हाला कल्पना होती का? आता महिप्त म्हणतो कल्पना होती, कारण मी जेव्हा जेव्हा जेलमध्ये तिला भेटायला यायचो तेव्हा ती मला सारखी सांगत होती की इथल्या बाकीच्या महिला कैदी तिला खूप त्रास देतात. एक बाईसारखी तिच्या झिंज्या उपटायची आणि तो रडतच म्हणतो, मला तर खात्री आहे की त्याच बाईने माझ्या साध्या भोळ्या मुलीला मारलं असणार. आणि जोर जोरात आकात करत म्हणत असतो, माझ्या साध्या भोळ्या पोरीचा जीव घेतला. एकुलती एक पोर होती माझी. आता मी कोणासाठी जगायचं, पण आता मी कोणाला सोडणार नाही. मी एकेकाला डावा ठोकणार, मी कोणालाच सोडणार नाही. आता हीच बातमी नेमकी प्रियासुद्धा तिच्या फोनवरती पाहत असते. प्रिया आता स्वतःशीच म्हणते, साक्षी शिखरेच्या जेलमध्ये खून नाही, हे कसं शक्य आहे? महिप्त शिखरेच्या मुलीला हात लावायची हिंमत कोणाचीच होऊ शकत नाही. प्रिया बरोबर महिप्तला ओळखून असते. ती म्हणते, आणि जरी हे खरं असत ना तर महिप्त असा कॅमेऱ्यासमोर रडत बसला नसता. त्याने एव्हाना जेलमध्ये 2-3 खून तर केलेच असते. नक्कीच यामध्ये ना काहीतरी गडबड आहे. तर आता इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा या न्यूजने धक्क्यामध्ये असतात. सायली अर्जुनला विचारते, अहो हे सगळं खरं असेल का? आणि जरी खरं असेल तरी जेलमध्ये कैद्याचा खून कसा काय होऊ शकतो? अर्जुनला सुद्धा काहीच कळत नसतं. तो लगेचच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि त्यांना विचारतो की ही जी न्यूज व्हायरल होते, साक्षी शिखरेचा खून झाला, ती खरी आहे का? आता इन्स्पेक्टर साहेब तिथून अर्जुनला ही न्यूज खरी असल्याची बातमी देतात. आता अर्जुन फोन ठेवतो. सायली लगेच त्याला विचारते, काय म्हणाले इन्स्पेक्टर सावंत? अर्जुन म्हणतो, ही बातमी खरी आहे. साक्षीची बॉडी आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. रिपोर्ट्स आले की ते मला फोन करतीलच. पण आता इथे सायलीला सुद्धा जराशी शंका आलेली असते. ती स्वतःशीच विचार करते, हे असं कसं होऊ शकतं? तर इकडे महिप्त आणि नागराज दोघेही गाडीमध्ये बसलेले असतात. तितक्यातच नागराजच्या फोनवरती प्रिया कॉल करते. नागराज फोन महिप्तला दाखवत म्हणतो, महिप्त बबली कॉलिंग. महिप्त म्हणतो, आवाज वाढव. नागराज फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हॅलो बबली मॅडम, काय म्हणताय? कशी काय आठवण काढली? प्रिया म्हणते, तुम्ही आणि तुमचे मित्र कसले सॉलिड. आतो नागराज म्हणतो, ते आहोतच की, पण तुला आज कसा काय साक्षात्कार झाला? प्रिया आता हसतच म्हणते, नाही म्हणजे कसला मस्त ड्रामा क्रिएट केलाय. साक्षी जेलमध्ये मेली, आता तुम्ही अख्ख्या जगालाच फसवायला निघालात, पण तुम्ही प्रियाला कधीच फसू शकत नाही. इतकी छोटी गोष्ट लक्षात नाही आली का तुमच्या? आता महिप्त चिडतो आणि जोरातच ओरतो, बबली तो काय ड्रामा अभिमान आहे, कळलं ना? आता प्रिया हसते आणि म्हणते, जाऊ दे अण्णा सर. बाय द वे मी काय म्हणते तुम्हाला ना, मी आत्ताच न्यूज चॅनलवरती रडताना बघितलं. खोट रडताना कसले चिकणे दिसता हो तुम्ही. आणि मग लगेचच आवाजाचा सूर बदलत म्हणते, पण अण्णा सर आता ना खरं रडायची तयारी ठेवा. माझ्याच आई वडिलांना माझ्याच घरात आणून जो सापळा लावायची तयारी केली ना तुम्ही, आता तो सापळा तुमच्यावरच कसा उलटते ना याची वाट बघा.
आता तो प्रश्न फक्त व्हिडिओचा नाही हो, तुमची साक्षी जिवंत आहे हे जर मी सिद्ध केलं ना, तर तुमच्यावर केवढ्यावर पडेल याचा जरा विचार करा. आणि महिप्तला धमकी देतच म्हणते, त्यामुळे आता माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. आता नागराज सरळ फोन कट करतो. महिप्तच्या डोळ्यामध्ये तर अक्षरशः रक्तच उतरलेलं असत. महिप्त चिडूनच नागराजला म्हणतो, ही बबली एवढं बोलते ना, खरं तर हिच्या बोलण्यावर बंदी आणायला पाहिजे. तुमच्या त्या वकील भावाला सांगून हीच काहीतरी करा. लगेच नागराज म्हणतो, तू उगाचच माझ्या भावाचं नाव नको काढूस. त्यापेक्षा या बबलीलाच एक व्हिजिट देऊ. मी धेक काम करतो. मी तिच्या घरीच जातो आणि तिला भेटूनच येतो, म्हणजे ना तिला काही करताच येणार नाही. आता महिप्त सुद्धा म्हणतो, तेच बरं पडेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता साक्षी एका नव्या रूपामध्ये, नवीन स्टाईलमध्ये आलेली असते. ती महिप्तच्या घरामध्ये डायरेक्ट एंट्री घेते. महिप्त तिला सारखा विचारत असतो, ओ बाई, कोण आहे तुम्ही, काय आहे, काय काम आहे तुमच्या. आता साक्षी एकदम स्टाईलमध्ये येऊन त्याच्या समोर बसते आणि म्हणते, समीरा शेखर. तर इकडे नागराज आता सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असतात. प्रताप नागराजची ओळख करून देत म्हणतो, हे आमच्या सायलीचे आई बाबा सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे. नागराज आता अचानक घरी आलाय आणि त्याची ओळख आपल्या आई वडिलांशी करून दिली जाते. हे बघून प्रिया आता पुरतीच घाबरलेली असते. लगेचच नागराज संधी साधतो आणि म्हणतो, या ताईंच जे स्माईल आहे ना, ते अगदी ना आपल्या या तन्वी सारखं आहे. आता सायली, अर्जुन आणि घरातले सगळेच तन्वीकडे एकदम पाहायला लागतात. तन्वी अर्थात प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.